नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरती 2025 अंतर्गत आजपासून आपण दररोज एक गणित व बुद्धिमत्ताचा व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत। आता तुम्हाला माहिती आहे, आताच काय झालेले आहे, 4500 पदाची तलाठी भरती झालेली आहे। आता पुढील तलाठी भरती कधी असणार आहे, तर ही 2024 मध्ये नसून ती 2025 मध्ये असणार आहे। तुम्हाला बरेच लोक म्हणत असतील की 2024 मध्ये नोव्हेंबरला तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे, परंतु मित्रांनो मी खरं सांगतो की नोव्हेंबरमध्ये तलाठी भरतीची जाहिरात येणार नसून ही जाहिरात कधी येऊ शकते, तर ती मार्च 2025 मध्ये तलाठी भरतीची जाहिरात येऊ शकते। म्हणजे तुमच्याकडे अजूनही अभ्यास करण्यासाठी काय एक 6-7 महिन्याचा कालावधी आहे। आणि जर तुम्ही आतापासून व्यवस्थित तयारी केली तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, आपली पोस्ट 100% पक्की करू शकता। ठीक आहे, मग याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर तलाठी भरतीमध्ये आतापर्यंत जे एवढे प्रश्न आले होते गणित बुद्धिमत्तावरती, याचा दररोज एक काय करणार आहोत, प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत। मग आजचा आपला प्रश्नसंच कितवा आहे, तर आजचा प्रश्नसंच हा आपला पहिलाच आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये पहा, आपला पहिला प्रश्न काय पहा, 2:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे। आता हा प्रश्न काय आहे, घड्याळ प्रकरणावरचा प्रश्न आहे। तलाठी भरतीला घड्याळ प्रकरणावरती भरपूर सारे प्रश्न काय केले जातात, विचारले जातात। ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की बाबा 2:30 तास काटा आणि मिनिट काटा हे जे दोन काटे आहेत यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल असं विचारलंय। आता हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मित्रांनो काही करायचं नाही, तुम्हाला फक्त एक सूत्र डोक्यात ठेवायचं आहे। सूत्र काय पहा आपलं, 30h वजा 11/2 m हे आपलं काय आहे, सूत्र आहे। तुम्हाला फक्त एवढं सूत्र तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचं आहे। आता h म्हणजे काय ते पण सांगतो। h म्हणजे काय, तर h म्हणजे हॉर्स म्हणजेच काय, तास। ठीक आहे, आणि m म्हणजे काय, तर m म्हणजे मिनिट आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा, m म्हणजे काय आहे, मिनिट आहे। h म्हणजे काय आहे, तर h म्हणजे तास आहे। ठीक आहे, एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, सूत्र लक्षात ठेवा, 30h वजा 11/2 m। आता 30h या दोघांच्या मध्ये काय आहे, चिन्ह नाही, म्हणजे यांच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं, इथं गुणाकाराचं चिन्ह असेल। आणि 11/2 m यांच्यामध्ये चिन्ह नाही, म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा कोणतं चिन्ह असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं। हे काय, ह्या बेसिक गोष्टी आहेत, ही सांगायची गरज नाही, परंतु ज्या विद्यार्थी मित्रांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो, कारण आपण काय करतो पहिल्यापासून अगदी बेसिक पासून सांगत असतो। ठीक आहे, मग सूत्रात किंमत टाकूया, पहा काय होईल, 30 जशाच तसे गुणिले h, मग किती तास आहेत इथं पहा, 2:30 म्हणजे 2 तास आहेत, गुणिले 2 वजा 11/2 गुणिले काय होईल, मिनिटं किती आहेत पहा या ठिकाणी, 30 मिनिटं आहेत, मग गुणिले काय होईल, 30 मिनिटे। सूत्रात किमती टाकून झाल्या। आता बरेच जण म्हणतील की सर हे 30 कुठून घेतले किंवा हे 11/2 कुठून घेतले, तर हे आपल्या सूत्रामध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, आणि जी संख्या सूत्रामध्ये असते ती कुठून घेतली असा प्रश्न विचारायचा नसतो। मग लक्षात आलं, हे 30 कुठून आले, हे 11/2 कुठून आले। ठीक आहे, चला मग काय करू, गणित सोडू। काय होईल, 30 गुणिले 2 बरोबर किती होईल, 30 दुने 60, वजाचं चिन्ह जशाच तसं, हा गुणाकार करून घ्यावा लागेल। काय होईल पहा, इथं 2 जर भाग दिला तर बे 1 बे, आणि 15 दुने 30 म्हणजे इथं काय होईल 15, मग इथं काय राहिलं खाली 11 गुणिले 15, 11 गुणिले 15 हा जर गुणाकार केला तर 15 10 किती, 150 अधिक 15 म्हणजे किती होईल, 165। किती होईल, 165। मग जर यांची वजाबाकी केली, 165 मधून जर 60 वजा केले तर खाली किती राहणार आहेत, यांची वजाबाकी केल्या मित्रांनो 105 राहणार आहेत। किती राहणार आहेत, 105, आणि हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। मग 2:30 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असणार आहे, तर तो 105 अंशाचा कोन असणार आहे। कुठे ऑप्शन 105 अंश पहा या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला 105 अंश दिलेला आहे। मित्रांनो, अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सूत्र तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे, डोक्यामध्ये ठेवायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण, 2 नंबरचा। पुन्हा काय विचारलंय पहा, 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल। आता पहा, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, 2:30 वाजता, आणि आता इथं काय विचारलंय, 1:30 वाजता म्हणजे 1:30 विचारलंय की बाबा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल। म्हणजे पहा, प्रश्नामध्ये ते काय करतात, फक्त नॉर्मल चेंजेस करतात, नॉर्मल बदल करतात। ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला फक्त वेळ बदलून देणार आहेत, बाकी प्रश्न काय असणार आहे, जशाच तसा असणार आहे। मग या ठिकाणी पहा, आपलं सूत्र काय होतं, 30h वजा काय होतं, 11/2 m। ठीक आहे, हे आपलं सूत्र होतं। मग आपण सूत्रात किमती टाकू, पहा काय होईल,
30 गुणिले एच म्हणजे काय, तास. किती तास आहे, 1 तास आहे. वजा काय होईल, 11/2 गुणिले पुन्हा मिनटं किती आहेत, तर 30च मिनटं आहेत. ठीक आहे. मग इथं काय होईल, 30 गुणिले 1 बरोबर किती राहील, 30च राहील. वजा काय होईल, आपण हे अगोदरच केलं होतं, किती येईल तर 15. 15 गुणिले 11 किती येतं, 165. मग 165 वजा 30, 165 मधून जर 30 गेले तर खाली किती राहतील, 135. मग 135 अंशाचा काय असणार आहे, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोण असणार आहे. कुठे 135 अंश, आपल्याला ऑप्शन पहा या ठिकाणी, पहा ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला 135 अंश दिलेला आहे. लक्षात येतंय, अतिशय सोपं आहे मित्रांनो, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या गणित तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. हे सूत्र आहे ना, हे सूत्र फक्त एवढं एक सूत्र लक्षात ठेवा, तुमचा याच्यावरचा कधीच परीक्षेमध्ये मार्क जाणार नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक स्टेप पुढची आहे, ती आपण पुढच्या गणितामध्ये पाहू. पहा काय स्टेप्स आहे, नॉर्मल आहे, काय विशेष नाही, तुमच्या लगेच लक्ष देईल. पहा इथं काय विचारले, पहा 10 वाजून 10 वाजता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. म्हणजे काय विचारलंय की 10 वाजून 10 मिनिटं झाले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. आता इथं सूत्र पुन्हा पुन्हा लिहायची गरज आहे का आपल्याला, अजिबात गरज नाही. सूत्र काय करायचं, आपल्याला तोंडपाठ ठेवायचं, डोक्यामध्ये सूत्र आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होईल, पहा काय होईल. आता या ठिकाणी पहा, हे गणित जे आहे ना, याच्यामध्ये एक स्टेप तुम्हाला काय जास्त आहे, एक स्टेप काय आहे तुम्हाला जास्त आहे, आणि ती स्टेप कोणती आहे हे आपण पाहू. आधी गणित सोडू, मग मी तुम्हाला ती स्टेप सांगतो आणि तशा पद्धतीने मला गणित करायचे. सूत्र आपलं तेच असणार आहे. मग काय होईल, 30 गुणिले काय होईल, तास किती आहेत, तिथं 10 तास आहेत. वजा काय होईल, 11/2 गुणिले काय होईल, किती मिनिटं आहेत, तर 10 मिनिटं आहेत. ठीक आहे. मग काय होईल, पहा 30 गुणिले 10 बरोबर किती होईल, 300. वजा काय होईल, 2 बे 5 10. 11 गुणिले 5 बरोबर किती होईल, 11 5 किती, 55. ठीक आहे. मग 300 वजा 55 जर केले तर आपलं उत्तर किती येईल या ठिकाणी, 300 वजा 55 केलं आपलं उत्तर किती येईल या ठिकाणी, तर किती येईल, 245. हे काय येईल, आपली वजाबाकी येईल. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा 245 अंशाचा कोन असतो का, तर नसतो. जास्तीत जास्त 180 अंशाचा कोन असतो, आणि ते 180 अंश काय असतं, सरळ असते, त्याच्यापेक्षा मोठा कोन तयार होत नाही. मग हे आपलं तिथे किती आलंय, 245 आलंय. मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, याच्यामध्ये एक स्टेप तुम्हाला काय करायची, जास्त करायची. मग ती जास्तची स्टेप कोणती असणार आहे, तर जेव्हा आपलं उत्तर 180 अंशापेक्षा जास्त येईल, 180 पेक्षा काय होईल, जास्त येईल, तेव्हा आपल्याला फक्त काय करायचंय, ते 360 मधून वजा करायचे. काय करायचंय, 360 मधून वजा करायची. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, हे लिहून घ्या वाटलं असतं. ओके. मग 360 मधून वजा करायचं आपल्याला आलेलं उत्तर. कधी, जर उत्तर आपलं 180 अंशापेक्षा जास्त आलं असेल तर. ठीक आहे. मग किती उत्तर आलं आपलं, 245. मग 245 ला काय करू, 360 मधून वजा करू. मग किती येतंय, पहा 5तून 0 जात नाही. मग 10तून 5 गेले, खाली किती राहिले, 5 राहिले. घेतलेला 1 देऊन टाकला, 4 आणि 1 5 झाले. 6तून 5 गेले, किती राहिले, 6तून 5 गेले 1 राहील. 3तून 2 गेले, किती राहील, 1 राहील. किती आलं उत्तर, 115. पहा बरं, 115 अंश कुठं आहे का ऑप्शन, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 115 अंश दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो. फक्त एवढे एक वाक्य तुम्हाला एक्स्ट्रा लक्षात ठेवायचं, म्हणजे सूत्र तर लक्षात ठेवायचंच आहे, परंतु जर आपलं उत्तर 180 पेक्षा जर जास्त येत असेल तर त्याला एवढी एक स्टेप एक्स्ट्रा करायची. काय करायचं, तर त्याला फक्त 360 मधून काय करायचंय, वजा करायचंय. लक्षात आलं, अतिशय सोपं आहे, बाकी काही चेंजेस करायचं नाही. पुस्तकात तुम्हाला किती स्टेप सांगितले असतील, कशाही स्टेप सांगितले असतील, अजिबात आपल्याला घेणं देणं नाही. ही वाक्य वापरायचं, हे सूत्र वापरायचं, आणि जर ही कंडिशन फॉलो करत असेल, उत्तर आपलं 180 अंशापेक्षा जास्त येत असेल तर तुम्हाला 360 मधून वजा करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो. तर मित्रांनो, आपण मिशन तलाठी भरती 2025 साठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी ही टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर तुम्हाला यामध्ये दिले जातील. त्याचबरोबर पहा, तुम्हाला
तलाठी भरतीच्या 2011 पासून 2024 पर्यंतच्या म्हणजे आता जी TCSने परीक्षा घेतली होती त्या सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्या सुद्धा कशा दिल्या जातील तर उत्तरासहित. ठीक आहे, त्याचे उत्तर पण असतील म्हणजे तुम्हाला कुणाला विचारायची गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्येच काय केलं जातील, अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग त्याच्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे तुम्ही एवढा जरी स्टडी केला तरी तुम्ही तलाठी भरतीला 180+ मार्क सहज घेऊ शकता मित्रांनो. आणि एवढे मार्क जर घेतले तर तुमचं कुठल्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तलाठी भरतीला काय होणार, तुमचं सिलेक्शन 100% होणार. ठीक आहे, मग या सगळ्याची किंमत किती ठेवली आपण, तर या सगळ्याची किंमत आपण पहा फक्त 250 रुपये आपण किंमत ठेवलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती ठेवलेली आहे, 250 रुपये ठेवलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे आपली विद्यार्थ्याच्या मागणीस आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर मित्रांनो ही तुम्हाला फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही फक्त टेस्ट सिरीज पडणार आहे. लक्षात ठेवा, फक्त किती, 149 रुपयाला. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे, 99 रुपये 149 रुपये काय करायचे आहेत, पे करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून तो स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला हे संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा. काय विचारले पहा, सकाळचे 10 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांची आदलाबदल केली तर घड्याळात किती वाजले असतील. आता थोडंसं झूम जर बारीक केलं तर तुम्हाला शब्द दिसेल पहा, आदलाबदल केली तर घड्याळात किती वाजले असतील असं विचारले. कोणाची आदलाबदल केली तर तास काटा व मिनिट काटा यांची आदलाबदल केली तर घड्याळात किती वाजले असतील असं विचारले. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल ना त्यावेळेस तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त काय लिहायचंय, इथं लिहा तास काटा. ठीक आहे, काटा शब्द पुढे लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आणि त्याच्या खाली काय लिहायचा, मिनिट काटा. ठीक आहे, मग सुरुवातीला तास काटा किती बघा, किती वरती असेल, किती वाजले तिथं 10 वाजून 10 मिनिटं झालेत. म्हणजे सुरुवातीला तास काटा किती वरती असणार आहे, तर तो असणार आहे 10 वरती. ठीक आहे, त्याच्यानंतर मिनिट काटा कितीवर असणार आहे, 10 मिनिटं झालेत मला मिनिट काटा किती वाजेल, मिनिट काटा 1 वाजल तर 5 मिनिटं होतात, 2 वाजल तर 10 मिनिटं होतात, 3 वाजल तर 15 मिनिटं होतात. आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे, हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची गरज आहे का, नाही. मग मिनिट काटा किती वरती असेल, 2 वरती असेल. मग आता आपल्याला याची काय करायला सांगितलं, त्यांनी आदलाबदल करायला सांगितली की नाही, बरोबर की नाही. मग काय होईल, तास काटा कुठं येईल, 2 वरती येईल. मिनिट काटा कुठं येईल, 10 वरती येईल. मग तास काटा 2 वरती आला म्हणलं काय होईल, 2 तास झाले. ठीक आहे, काय होईल 2 तास. मिनिट काटा 10 वरती असेल तर तो किती मिनिटाचा असेल, तर त्याला काय करायचं, 10 गुणिले 5 बरोबर किती मिनिटं होतात, 50 मिनिटे. काय 50 मिनिटे म्हणजे किती होतील, 2 तास 50 मिनिटे म्हणजेच काय 2 वाजून 50 मिनिटं. कुठे 2 वाजून 50 मिनिटं ऑप्शन आपल्याला पहा, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला दिलेला आहे 2 वाजून 50 मिनिटं. याला काही सूत्राची गरज नाही किंवा कशाची गरज नाही, तुम्ही सरळ सरळ सोडवू शकता. ठीक आहे, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला नॉमिनल एवढी मांडणी करायची आणि असं क्रॉस करायचं. मांडणी का करायची, तर बऱ्याच वेळेस आपण जर मांडणी केली नाही तर आपल्या उत्तरामध्ये काय नॉर्मल चूक होण्याची शक्यता असते. मग ही नॉर्मल चूक होऊ नये, आपले हातचे 2 मार्क जाऊ नये. प्रश्न एक किती मार्कला असतो तलाठी भरतीला, 2 मार्कला असतो. मग आपल्या हाताने 2 मार्क जाऊ नये याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडं लिहित जायचं आहे. प्रश्नपत्रिकेवरती ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडत असता त्यावेळेस तुमच्याकडे रफ शीट दिलेलं असतं. तुम्ही रफ शीट कितीही मागवू शकता, काही अडचण नाही. आणि तलाठी भरतीला वेळेची तर अजिबात कमी नाही, 2 तास वेळ असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. पुढचा प्रश्न काय 5 नंबर काय विचारले पहा, एका घड्याळ आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शवते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील. आता असे प्रश्न सुद्धा भरपूर येतात की बाबा घड्याळ दिसतंय, आरशात किती वाजले असतील, किंवा आरशात एवढे वाजले तर घड्याळात किती वाजले जातील, असे प्रश्न विचारले जातात. मग याच्यासाठी सिंपल तुम्हाला एक सूत्र सांगतो काय करायचं. या ठिकाणी पहा 11:60 लिहायचं. काय लिहायचं, 11 वाजून 60 मिनिटे असं लिहायचं. काय
इथं काय आहेत पहा, इथं तास आहेत, इथं काय आहे मिनिट आहे. ठीक आहे, 11:60 असं लिहायचं आणि त्याच्यामधून दिलेली वेळ काय करायची वजा करायची. काय करायची, दिलेली वेळ त्याच्यातून वजा करायची. मग इथं किती वेळ आहे 5:10 आहेत. मग काय होईल 5 तासातून तास वजा करायचे आणि मिनिटातून मिनिटं. किती मिनिटं आहेत 10 मिनिटं आहेत. वजाबाकी करून घेऊ. 60 मधून 10 गेले किती मिनिटं राहतील खाली 50 मिनिटं राहतील. 11 मधून 5 तास गेले तर खाली किती तास राहतील तर खाली 6 तास राहतील. म्हणजेच किती वाजले 6:50. कुठे ऑप्शन 6:50 पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 6:50. म्हणजे जर आरशातल्या पाहिलेल्या घड्याळात जर 5:10 झाले असतील तर प्रत्यक्षात त्या घड्याळामध्ये किती असतील 6:50 या ठिकाणी झालेले असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 6 नंबर. ठीक 4 वाजता आरशात किती वाजले असतील. आता ते इथं अजून सोपं केलंय, डायरेक्ट विचारलंय ठीक 4 वाजता, सॉरी मी 6 वाजता म्हटलो, ठीक 4 वाजता आरशात किती वाजले असतील असं विचारलंय. मग किती वाजले असतील तर ज्यावेळेस तुम्हाला अशी फक्त तास दिलेले असतील, काय फक्त तास दिलेले असतील, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय डायरेक्ट 12 मधून काय करायचंय तास वजा करायचे. मग किती तास आहेत 4, 12 वजा किती 4 जर केले तर बरोबर खाली किती राहतात 8. मग किती वाजले असतील आरशात 8 वाजले असतील. कुठे ऑप्शन 8 ऑप्शन क्रमांक 2 आहे. आणि हेच जर तुम्हाला 11:60च्या पद्धतीने जरी सोडवायचं असलं पहा 11:60 म्हणजे किती तास झाले 11:60 म्हणजे किती वाजलेले असतात तर 12 वाजलेले असतात. मग याच्यात वजा जर आपण 4 केलं इथं काय होईल 0शी 0 राहील बरोबर. किंवा मग इथं वजा करताना आपल्याला काय करावं लागेल 3:60 घ्यावं लागेल. 3:60 म्हणजे किती 4 तास. म्हणजे पुन्हा तेच काय होईल 0 आणि 11तून 3 गेले किती राहील 8 राहील. म्हणजे असं केलं किंवा असं केलं एकच होणार आहे. फक्त लक्षात ठेवा जर तास केला असेल तर डायरेक्ट 12तून वजा करा. ठीक आहे, आणि पुढे तास आणि मिनिटं जर दिले असतील तास आणि मिनिटं म्हणजे आता ह्याच गणितामध्ये समजा 4:25 दिले असतील, काय 4 वाजता ऐवजी 4:25 दिले असतील तर मग काय करावं लागेल आपल्याला 11:60 मधून काय करायचं 4:25 वजा करायचे. ठीक आहे, आणि मग आपलं उत्तर येईल 60 मधून 25 गेले किती राहिले 35 राहिले. 11तून 4 गेले किती राहिले खाली 7 म्हणजे काय 7:35 झाले असतील. जर इथं फक्त आपल्याला 4 ऐवजी जर 5 विचारलं असतं किंवा ठीक 5 वाजता आरशात किती वाजले असतील तर आपल्याला काय करावं लागलं असतं फक्त 12 तासामधून 5 तास वजा करायचे. किती राहतील खाली 7 तास. म्हणजे किती वाजले असतील 7 वाजले असतील. म्हणजे तुम्ही गणित समजून घ्या. तुम्ही जर एकदा बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या ना समजून घेतले व्यवस्थित तर तुम्हाला कसंही प्रश्न फिरून विचारू द्या कितीही फिरून विचारू द्या काही अडचण येणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू 7 नंबर. दिवसातून किती वेळा तास काटा व मिनिट काटा एकमेकावरती येतील. आता हे काय एकदम बेसिक प्रश्न आहेत. तास काटा आणि मिनिट काटा दिवसातून किती वेळा एकमेकावरती येतील असं विचारलेलं आहे. मग तुम्हाला फक्त 2 वाक्य लक्षात ठेवायचे की 24 तासामध्ये आता दिवस म्हणजे किती तास तर 24 तास. मग 24 तासामध्ये काय होतं तास काटा आणि मिनिट काटा 22 वेळा काय 22 वेळा एकमेकावरती येतात एवढं लक्षात ठेवा. किती वेळा 22 वेळा. आणि अजून एक लक्षात ठेवायचे ते म्हणजे 12 तासात हे किती वेळा एकमेकावरती येतात तर हे 11 वेळा येतात. हे 2 वाक्य आहेत ना पाठच ठेवायचे कारण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये जशाचा तसा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग कुठे 22 ऑप्शन पहा या ठिकाणी 22 आहे. 22 आपलं उत्तर आहे. का 22 आहे तर इथं आपल्याला दिवसातून विचारलेलं आहे. दिवसातून म्हणजे किती तासातून 24 तासातून. जर त्यांनी 12 तासात विचारलं असतं तर आपलं उत्तर किती आलं असतं आपलं उत्तर आलं असतं 11 वेळा. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा पाठ ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. 3 वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल. किती वाजता विचारलंय 3 वाजता. आता इथं काय दिले पहा फक्त 3 वाजता दिले. पुढे मिनिटं दिलेत का तर मिनिटं दिलेच नाही. मग ज्यावेळेस आपल्याला मिनिटं दिले नसतील त्यावेळेस आपण सिंपल काय करू शकतो 30 गुणिले 3 बरोबर किती 90. हेच 90 आपलं उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला सूत्रात टाकून पाहायचं असेल तर सूत्रात पण टाकून पाहू. सूत्र काय होतं आपलं 30h - 11/2 नियम.
मग काय होईल 30, एच म्हणजे काय तास, गुणिले तास किती तास आहेत 3, वजा काय होईल 11/2, इथं मिनटं किती आहेत 0 मिनटं आहेत की नाही, मग इथं मिनटं सुद्धा किती घ्यावं लागतील आपल्याला, गुणिले 0 घ्यावं लागतील, मग काय होईल 30 गुणिले 3 किती 90, वजा काय होईल, हा गुणाकार जर केला तर याचं उत्तर किती येणार मित्रांनो 0 येणार आहे, मग 90 वजा 0 बरोबर किती राहील 90च राहील, म्हणजे किती उत्तर येईल आपलं सूत्रानुसार सुद्धा 90 हेच आपलं काय येईल या ठिकाणी उत्तर येईल. ठीक आहे, सिंपल आहे, सोपं आहे, लक्षात ठेवायचं फक्त सूत्र डोक्यात असेल तर असे प्रश्न तुमचे कधीच चुकणार नाहीत मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा 9 नंबरचा काय विचारले पहा. आता पहा थोडा प्रश्न अजून पुन्हा फिरून विचारलाय पहा. काय, दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5:10 म्हणजे 5:10 तास काटा किती अंशात फिरेल. आता फक्त इथं तास काटा किती अंशात फिरेल असं विचारलंय. कुठपासून कुठपर्यंत, सकाळी 12 वाजल्यापासून 5:10 होईपर्यंत असं विचारलंय आपल्याला, किती वेळा फिरला असेल. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की तास काटा काय, तास काटा एका तासामध्ये किती अंश फिरतो, तर तो 30 अंश फिरतो. किती 30 अंश फिरतो, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तास काटाच एका मिनिटामध्ये किती अंश फिरतो, एका मिनिटामध्ये तो 1/2 अंश फिरतो. मग इथं तास किती झालेत पहा बरं, 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत किती तास होतात, 5 तास होतात. म्हणजे काय होईल गुणिले 5, काय होईल गुणिले 5 म्हणजे किती अंश होईल 150 अंश होईल. इथं काय होईल, किती मिनिटं आहेत वरती 5:10 म्हणजे 10 मिनिटं आहेत, म्हणजे काय होईल गुणिले 10, काय होईल बे 1 बे 5 10, 1 गुणिले 5 बरोबर किती 5च. या दोघांची बेरीज करायची, 150 अधिक 5 बरोबर किती होईल आपल्या या ठिकाणी 155. पहा बरं 155 अंश कुठं ऑप्शन आहे आपल्याला, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 155 अंश आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो, फक्त काही ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ना ह्या तुम्हाला डोक्यामध्ये ठेवाव्या लागतील, पाठ करून ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला काय होणार नाही, परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. ठीक आहे, आता इथं काय विचारले पहा बघा, किती घड्याळावरती तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात हे तुमच्या लक्षात आलं असेल. पाहता इथं परत वेगळ्या पद्धतीने विचारलं होतं. काय विचारलंय, एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज 5 मिनिटे पुढे जाते. दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडलेला असेल. काय सांगितलंय, 2 घड्याळ आहेत. ठीक आहे, एक घड्याळ काय होतंय रोज दिवसाला काय होतंय 10 मिनिटं पुढे जाते आणि दुसरं घड्याळ काय होतंय रोज 5 मिनिटं पुढे जाते. मग दोन्ही घड्याळ जर सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावले असतील तर शुक्रवारी सकाळी 8 वाजता दोन्ही घड्याळात कितीचा फरक असेल किंवा काय फरक असेल असं विचारलंय. मग आता आपल्याला इथं काय मोजावं लागतील, दिवस मोजावं लागतील. सुरुवात कुठून केली ती पहा, सोमवारपासून कुठपर्यंत शुक्रवारपर्यंत. इथं सकाळी 8 आहेत, इथं सकाळी 8 आहेत, त्याच्या वेळेला काही किंमत नाही. ठीक आहे, मग काय होईल, किती दिवस होते पहा, मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार किती दिवस झाले, 4 दिवस झाले. किती दिवस 4 दिवस. पहिलं घड्याळ काय होतंय दिवसाला 10 मिनिटांनी पुढे जातंय, मग 4 दिवसात किती मिनिटांनी पुढे जाईल, 4 गुणिले 10 किती मिनिटांनी पुढे जाईल ते 40 मिनिटांनी पुढे जाईल. दुसऱ्या घड्याळाचं काय होतंय पहा, दिवस सारखेच आहेत, इथं 4 दिवस आहेत, दुसऱ्या घड्याळ दिवसाला काय होतंय 5 मिनिटांनी पुढे जातंय, मग 4 पंचे काय होईल 20 मिनिटांनी हे पुढे गेलं जाईल. हे 40 मिनिटांनी पुढे गेलंय, हे 20 मिनिटांनी पुढे गेलंय, मग यांच्यात फरक किती मिनिटाचा आहे पहा बरं, तर 40 वजा 20 बरोबर किती मिनिटाचा फरक आहे 20 मिनिटाचा फरक आहे. मग पहा बरं 20 मिनिट ऑप्शन कुठे आहे आपल्याला या ठिकाणी, पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहिलंच आपल्याला 20 मिनिट दिलेलं आहे मित्रांनो. लक्षात येत आहे, सिंपल आहे. पुढचा प्रश्न पहा 11 नंबर, 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील. पुन्हा आरशावरती प्रश्न आलाय, 6:15 विचारलंय. मग तुम्हाला काय सांगितलं होतं मी तुम्हाला, जेव्हा जेव्हा आरशावर प्रश्न येईल तेव्हा काय करायचे, फक्त 11:60 काढायचे आणि त्याच्यातून दिलेली वेळ वजा करायची. किती आहे दिलेली वेळ, 6 वाजून किती मिनिटं आहे 15 मिनिटं. मग काय होईल 60 मधून 15 गेले किती राहतील खाली 45 आणि 11तून 6 गेले किती राहतील खाली 5.
पहा बरं 5:45 कुठे आहे? पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 5:45 दिलेला आहे. अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपं आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघू आपण. 12 वाजता काय विचारले पहा, घड्याळातील लगतच्या 2 अंकातील अंशात्मक अंतर किती असते? काय? घड्याळातील लगतच्या 2 अंकामधील अंशात्मक अंतर किती असते असं विचारलंय. तसं तर हे तुमच्या तोंडपाठ पाहिजे आणि तोंडपाठ नसेल तरी तुम्हाला काढायचे सांगतो मी. घड्याळ म्हणजे काय असतं? वर्तुळ असतं, बरोबर की नाही? घड्याळ म्हणजे काय असतं? वर्तुळ असतं. मग एकूण वर्तुळ किती अंशाचं असतं? तर 360 अंशाचं असतं. मग काय करावं लागेल? 360 छेदामध्ये घड्याळात अंक किती असतात? तर 12 अंक असतात. मग काय होईल? 12 × 12, 12 त्रिक 36 आणि हा पुढचा शून्य जसाच तसा. किती आलं? 30. मग काय लगतच्या 2 अंकामध्ये किती अंश अंतर असतं? तर ते 30 अंश अंतर असतं. हे पाठच ठेवायचे आहे, छोट्या छोट्या वळी येतात, हे काही काढत बसायची गरज नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न 4 नंबरचा पहा. काय विचारलं या ठिकाणी पहा, सॉरी 13 नंबरचा प्रश्न आहे. 4 वाजता घड्याळ काट्यांमध्ये किती मापाचा कोन होतो? म्हणजे घड्याळाचे काटे जे आहेत, आता घड्याळाचे कोणते काटे असतात? तास काटा आणि मिनिट काटा. सेकंद काटा कोणासाठी विचारात धरला जात नाही हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे. मग तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 4 वाजता किती मापाचा किंवा किती अंशाचा कोन होईल याचं उत्तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो? काढायचं आहे आणि काढल्यानंतर ते काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.